महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमध्ये गुढीपाडव्याचा महासोहळा, ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्राने दुमदुमली नगरी। भारतीय नववर्ष आणि गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी उरणमध्ये परंपरेचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। उरण ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेने शहरात सांस्कृतिक चैतन्य निर्माण केले। सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांचा ऐतिहासिक वारसा जपत गेल्या अनेक दशकांपासूनची परंपरा उरण ज्येष्ठ नागरिक मंडळाची शोभायात्रा सकाळी मोठ्या उत्साहात निघाली। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळेतून या यात्रेला प्रारंभ झाला। या शोभायात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। तर सायंकाळी महिलांची बुलेट रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात सकल हिंदू समाज उरण आयोजित शोभायात्रा सायंकाळी 4 वाजता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळेतून निघाले आणि या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी काढलेली भव्य भाविक रॅली। नऊवारी साडी, फेटा आणि चष्मा अशा रुबाबदार पेहरावात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। ढोल ताशांच्या कडकडाटात आणि जयघोषात ही यात्रा विमला तलाव, एन हायस्कूल आणि गणपती मंदिर या मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा शाळेच्या परिसरात विसर्जित झाली। मैदानी खेळांचे सादरीकरण आणि स्पर्धा, संस्कृतीचा साज आणि उरणकरांचा अंदाज हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या या सोहळ्यात मैदानी शिवकालीन खेळ खेळले गेले, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। यावेळी 3 गटात उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसेच सोशल मीडियासाठी रील व फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रात्री 8 वाजता या भव्य सोहळ्याची सांगता झाली। आपली संस्कृती आणि परंपरा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शोभायात्रांचे आयोजन करणे हे फार महत्त्वाचे आहे। प्रत्येक सण केवळ उत्सव म्हणून नव्हे तर आपला दैदिप्यमान वारसा पुढील पिढीच्या हाती सोपवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो। शोभायात्रेतील ही गर्दी आणि उत्साह पाहून असं वाटतं की काळाच्या ओघात कितीही बदल झाला तरी उरणकरांच्या रक्तातील आणि हिंदू संस्कृती ही सतत तेवत राहील। या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उरण पोलीस प्रशासनाचाही मोलाचा वाटा आहे आणि हजारो भाविकांच्या गर्दीत बाईक रॅली असतानाही पोलिसांनी अत्यंत संयमाने चोख नियोजन आणि वाहतूक व्यवस्था सांभाळली। कोणताही अनुचित प्रकार न घडता शिस्तबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा अत्यंत उत्साहात पार पडली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। जय श्रीराम। आज गुढीपाडवानिमित्त आपण सर्व इथे जमलात आणि नववर्षाचा उल्हासाने आनंदाने आपण स्वागत केलेलं आहे। त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण येतो। आता थोड्या वेळाने आपण सर्व एक शोभा मिरवणूक काढणार आहोत, गणपती देवळापर्यंत जाणार आणि तिथून मग आपण इथे परत येणार। त्याचप्रमाणे सर्व उरणातील सर्व बंधू भगिनी वगैरे या सगळ्या आणि सर्व जनतेला नववर्षाचा हार्दिक